जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, स्वागत आहे भक्ती श्रद्धाच्या एका नवीन ब्लॉकमध्ये. आज मी आलो होतो शेतामध्ये मित्रांनो. तर आज आता सकाळपासून मी 7 वाजता आलेलो आहे आणि इकडं लाईट आज शनिवार असल्यामुळं मला वाटतं अपडे घेतलेला असेल. तर बघू शकता तुम्ही, मी शेतामध्ये आलेलो आहे. तर ऊस भिजवायचं चालू आहे माझं. तर थोडाच राहिलेला आहे, म्हणजे कमीत कमी 2-1 तासात ते होऊ शकतं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने असं हिरवागार कांद्याच्या पातीवानी ऊस आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याला आम्ही काय केलेलं आहे ती पण माहिती सांगतो आहे. तर याला सर्वप्रथम या ऊसाला आम्ही बुजवाटा दिलेला आहे. त्याच्या अगोदर आम्ही खतं टाकले 10-26-26 युरिया आणि 2 दिवस त्याला पाणी नाही दिलं. तर बघू शकता काल पाणी दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, याच्यातून चाललेलं आहे तरी पाय पण म्हणजे चपलीला पण असं काही लटकत नाही. तर किती टेम्परेचर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते. आणि हे बघा कसा ऊस असा हिरवागार आहे. आता थोडंच राहिलेलं आहे भरायचं. आणि आता म्हणजे आज मला वाटतं 18 तारीख आहे. तर 18, 19, 20 पासून पाऊस सांगितलेला आहे. तर ढगाळ वातावरण झालेलं आहे आमच्याकडं. तर नक्कीच पाऊस म्हणजे 100% आज पाऊस येणार आहे संध्याकाळी, थोडासा असं वाटतं आहे. बघू शकता तुम्ही कसा ऊस दिसतो आहे हिरवागार. आणि म्हणजे हे बघा, हे इकडं एवढं राहिलेलं आहे, या 20 साऱ्या आहे आणि पाणी पण कमी मित्रांनो. त्याला आम्ही आता ड्रीप करून घेणार आहे. हे बघा 1, 2 आणि 3च साऱ्या राहिलेल्या आहे आणि लाईटची वाट बघतो आहे मी आत्ता. तर आज मी काही डबा आणलेला नाही आहे. मला वाटलं होतं का होईल लवकर, लाईट तर अजून काही येई नाही. बघू शकता हे बघा मित्रांनो कसे फुटवे आहे बघा. या अशा पद्धतीने फुटवे आहे. ती सरी थोडीशी हे झालेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे. माझ्या मते ती 4.5 फुटी, म्हणजे 4.5 फुटी असती तर आणखीन फुटवे काढले असते त्यांनी. तर आता एकाला 20-25 असे. तर 4.5 असती तर तिला कमीत कमी 50-60-70 असे फुटवे असते. म्हणजे कसं राहतं, हवा खेळती राहते आणि बुजवटा एकदम. आणि मेन अंग अशा मी अंतर्गत मशागतीला बी काही कोणताही त्रास होत नाही, कोणताही कोंब मोडला जात नाही. तर हे बघा काही कोंब असे मोडलेले बैलांचे पाय पडून वगैरे. हे बघा इकडं कसं झालेलं आहे हे बघा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ऊस करायचा असेल तर तुम्ही 4.5 फुटी किंवा 5 फुटी बी सरी पाडू शकताय आणि आपल्या भरघोसचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकताय ऊसाच्या ह्याच्यातून. आणि एकमेव पर्याय हा ऊसच राहिलेला आहे शेतकऱ्याला, तर जेणेकरून त्याच्यात काहीतरी 2 रुपये शेतकऱ्याला मिळतील. आणि फक्त वेळेवर तोड मिळाली पाहिजेत फक्त, कारण तोड पण वेळेवर मिळत नाही. जे वशिल्यावर म्हणजे काही वशिल्यावर ऊस तोडले जाते आहे आणि काही गरीब शेतकऱ्यांचे असे पूर्ण पाचट झालं तरी तोडती नाही. तर माझ्या बाबतीतही तसंच घडलं होतं. पण मी डायरेक्ट चेअरमनला, म्हणजे जे चेअरमन आहे आमचे आमदार साहेब, त्यांना फोन केला होता 1 वर्ष आणि तोड मिळाली होती. ते अशा पद्धतीने मी हे केलेलं होतं आणि चांगलं आपलं म्हणजे तिकडं हे दाखवून दिलं का गरीब शेतकऱ्यांना कसे तुमचे माणसं मी त्रास देते आहे बुवा. हेच व्हिडिओ माध्यमातून सांगायचं आहे मला. नक्कीच हे बघा, बघा तुम्ही कसं आहे ऊस. तर धन्यवाद मित्रांनो.